नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आम्ही रायगडावर आलेलो आहोत आणि रायगडावर जी थाळी भेटते तर ती आपण इथे बघणार आहोत। तर ही शिवाजी महाराजांची समाधी आहे। समाधीचं दर्शन घेऊन आपण रायगडाची थाळी बघूया। हा व्हिडिओ मी त्या ताईंच्या घरीच बनवलेला आहे। चला तर मग बघूयात। आपण रायगडावर एका ताईंकडे थांबलेलो आहोत। ताई, तुमचं नाव काय? शशिकला सुनील शिंदे। शशिकला नाव आहे त्यांचं। आणि आता इथे आपल्याला ते बेसन बनवून दाखवणार आहेत आणि ते बेसन कसं बनवतात रायगडवरचं। अजून हळद, हिरवी मिरची, कांदा आणि काही काय कस्तुरी मेथी। ओके। तर आपल्याला इथे जिरे, मोहरी, बेसिक मसाले लागणार आहेत आणि कसुरी मेथी यांचं स्पेशालिटी आहे। कढीपत्ता, मिरची आणि कांदा इथे लागणार आहे। तर त्या आता बनवत आहेत। कढईत त्यांनी तेल टाकलेलं आहे। असं बनलं की बघा, त्यांनी जिरे मोहरी घातलेली नाहीये। आधी त्या कांदा टाकतायत आणि आता ते छान परतणार आहेत। आणि कांदा घातल्यानंतर ते आता जिरे आणि मोहरी घालणार आहेत। ताई, याच्या मागचं कारण काय की आधी तुम्ही कांदा आहे घातलेला आहे आणि नंतर जिरे घालताय? हे कसं जळून जातं ना मोहरी। ओके। त्यांचं असं म्हणणं आहे की कांदा घालण्याच्या आधी जर आपण जिरे आणि मोहरी घातली तर ती जळून जाते, म्हणून त्यांच्याकडची अशी पद्धत आहे। त्यांनी आता मिरची घेतली आहे चिरून, बारीक चिरून, आणि कढीपत्ता टाकतायत त्या। यामध्ये मिरचीचा स्वाद असतो का मिरची नाही टाकली तर जमते? तुमच्यावरती आहे खायचे की नाही ते। तिखट नसून खायचं तर मिरची नाही टाकायची। आपल्याला जर सपक पिठलं हवं असेल तर आपण मिरची नाही घातली इथे तरी चालेल। बघू शकता, ह्यांनी तेलावरती छान कांदा लाल परतून घेत आहेत। आणि काय काय टाकताय? तुमचा कांदा, कढीपत्ता जे असेल, ही हळद आहे। त्यांनी आता हळद घातलेली आहे। लक्ष्मी मसाला। कोणता मसाला? लक्ष्मी मसाला इकडचा रायगडचा स्पेशल लक्ष्मी मसाला आहे, तर त्या घालता आहेत त्या। यामध्ये काय काय असतं? हे सगळे मसाले मिक्स असतात। इकडचा स्पेशल मसाला आहे, तो खासियत आहे। लक्ष्मी मसाला नाव आहे। इथे हातावर घेतलेली आहे आणि ती आता या तेलामध्ये ते घालत आहे। तर साधारण त्यांनी 2 मोठी कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथीने काय होतं की चव खूप छान येते याची, असं त्यांचं म्हणणं आहे। आता इथे यांनी काय केलेलं आहे की गरम पाणी केलेलं आहे उकळलेलं, आणि आपला कांदा लाल ज्यावेळेस होईल मसाले वगैरे घातल्यानंतर त्यांनी उकळलेलं पाणी घ्यायचे। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी उकळूनच घ्या, शक्यतो चव अजून छान येते। त्या साईडला भात शिजायला ठेवलेला आहे। बस बस। त्यांनी आता गरजेप्रमाणे मीठ घातलेलं आहे यामध्ये। त्या डब्यामध्ये बेसन काढून घेतलेलं आहे। साधारण 2 मुठी बेसन घेतलेलं आहे आणि आता त्या बेसनामध्ये पाणी घालून त्याच्यातल्या गुठळ्या फोडून घेणार आहे। तर बघा, त्यांनी काय केलंय की पाणी घातलंय बेसनामध्ये आणि रवीच्या साहाय्याने त्या छान घुसळून घेत आहेत। त्यामुळे काय होतं की त्यातल्या गुठळ्या ज्या आहेत तर त्या मोडतात। ते कमी करावं लागेल ना गॅस। तर त्या थोडं थोडं करत आपण त्यामध्ये पिठलं, त्याने बेसन जे आहे ते सोडलेलं आहे। आता त्याच डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून तो डबा विसळून घेणार आहे आणि छान आता हे उकळी येऊ द्यायची आपल्याला। लसूण, तर ही इथली स्पेशल चटणी आहे। तर यामध्ये काय काय आहे ताई? लसूण आहे, खोबरं आहे, धना, बडीशाप हे घालून सगळं कुटायचं। नंतर ना लाल मिरचीचं तिखट असतं ना ते टाकायचं। त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, लसूण, अक्का दाना, साबुत धने, सोप, मीठ आणि खोबरं हे त्यांनी खलबत्त्यामध्ये छान वाटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये नंतर मीठ टाकलं आणि पुन्हा वाटून घेतलेलं आहे। तर इकडची स्पेशल चटणी आहे। शिजायला लागतं चांगलं, त्यात तेलाची तरी वरी येईल नसतं। इथे बघा, आता तेल सुटेपर्यंत छान ते शिजवून घेत आहेत, कारण त्यांनी आधी भरपूर तेलाचा वापर केलेला आहे। तिकडे भात शिजत आहे आणि आता त्या भाकरीची तयारी करणार आहे।
तर इथे की नाही आता ह्यांनी तांदूळाचं बारीक पीठ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाणी घातलेलं आहे आणि छान भाकरीसाठी त्या पीठ मळून घेत आहेत. अंधार येतोय असं ताई तुमच्याकडे. आणि नंतर मग ऑक्सिजन आता पावसाळी होईल गर्दी. मग पुन्हा तुम्ही ताई आता भाकरी करायला घेत आहेत. त्यांनी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि खाली कोरडं पीठ टाकून छान पातळ भाकरी तर थापून घेत आहेत. काढायचे काढत जा. इकडची स्पेशालिटी तांदळाची भाकरी. कोण बी नाही सांभाळला त्याला. त्यांनी आता भाकरी हातावर घेतलेली आहे आणि ते तव्यावर टाकत आहेत आणि आता याला वरनं पाणी लावणार आहेत. पातळ अशी छान भाकरी केलेली आहे त्यांनी. खरंच शशिकला ताई खूप सुंदर झाली आहे भाकरी, अप्रतिम. आज रायगडावरती फिरायला आल्यानंतर शशिकला ताईंनी आम्हाला पोटभर जेवू घातलं, त्याबद्दल शशिकला ताईंचे खूप खूप आभार. आणि आता ही भाकरी झाल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत ती कशी झाली आहे नेमकी. आता पलटून घेतली आहे भाकरी त्यांनी. नाही नाही इकडे कोकणामध्ये नाही पिकत. ही आता दोन्हीकडनं छान खरपूस भाजली आणि पातळ भाकरी तयार झाली आहे. तर रायगडावरती अशा पद्धतीने आम्ही छान जेवण केलं, पोटभर आराम केला आणि परतीच्या प्रवासाला निघालोत. रायगडावरती अशी खूप कुटुंबं आहेत की ज्या इथे भाकरी आणि पिठलं जेवायला मिळतं. याच पद्धतीने कुठे गेल्यानंतर मी ब्लॉग टाकतच राहील. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.